आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। दामोदर नाट्यगृहाची ही अस्मिता पुनर्विकास होत असताना ही वास्तू टिकली पाहिजे। मुंबईच्या परेल येथील दामोदर नाट्यगृह हे सहकारी मनोरंजन मंडळ कलावंतांचे प्राण आणि रसिकांचे हृदय असून पुनर्बांधणीचे थांबलेले काम त्वरित सुरू झाले पाहिजे, असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी येथे कलाकारांशी बोलताना केले। 2-3 नाट्यगृहे उरलेली आहेत, त्यामुळे पुनर्विकास होत असताना ती टिकली पाहिजेत। दामोदर नाट्यगृहाची ही अस्मिता टिकली पाहिजे। कलाकारांसाठी रंगभूमी आत्मा असतो, त्यामुळे आम्ही हा विषय लावून धरतोय। आम्हा सगळ्यांची भावना आहे की पुनर्विकास होत असताना आता ही वास्तू टिकली पाहिजे। अनेक लोकांच्या मागण्या होत्या। सहकारी मनोरंजन मंडळाची ही मागणी आहे की नाट्यगृहाची जागा आहे तशीच राहून मोठी जागा मिळावी। सोशल सर्व्हिस लीगने पुनर्बांधणीचे काम हाती घेतल्यानंतर 100 वर्षांची परंपरा असलेले दामोदर नाट्यगृह, सहकारी मनोरंजन मंडळ आदी शाळा, सार्वजनिक उपक्रमाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले। त्यावर नुकत्याच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत सर्वश्री आमदार सचिन अहिर, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आदी सदस्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले, तर विधानसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विधिमंडळ गटाचे गटनेते आमदार अजय चौधरी आदींनी प्रश्न उपस्थित करून चर्चा घडवून आणली होती। सभागृहाबाहेर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही कलाकारांशी संवाद साधला होता। या एकूण पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी रंगकर्मींची भेट घेतली। लवकरच न्यासाच्या सदस्यांची भेट घेऊन त्यांची बाजू समजून घेण्यात येईल। या प्रसंगी सर्वश्री मंडळाचे अध्यक्ष प्रमोद तांबे, कार्यकारिणी सदस्य रविराज नर आदींनी कलाकारांना भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती दिली। यावेळी निवृत्त देसाई, शिवाजी काळे, काशीनाथ माटल आदी कामगार नेते उपस्थित होते। वर्षामध्ये गुजरातला जाताना आपण पाहिले त्यावरून सातत्याने टीका होत आलेली आहे। मात्र आता सिंधुदुर्गामध्ये देशातला पहिला पाणबुडी पर्यटक प्रकल्प जो आहे किंवा होता तो आता गुजरातला हलवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत, त्याकडे कशा पद्धतीने पाहत आहे? दुर्दैवी आहे, निवळ तेच एक प्रकल्प नाही, अजून 3-4 प्रकल्प हे गुजरातला जात आहेत। आणि मुळामध्ये जर आपण बघितलं असेल की आपल्याकडे इन्कमिंगपेक्षा आउटगोईंग का होतं आहे हेच समजत नाही। आणि मी समजू शकतो की नवीन प्रकल्प तिकडे येत आहेत, त्याच्याबद्दल आमचा कोणाचाही दुमत नाही, प्रत्येक राज्य भारताचा एक भाग आहे, पण आपल्या इकडनं येणारे प्रकल्प तिकडे का जात आहेत हा संशोधनाचा भाग नाही, तर सरळ आहे की एक अंडरस्टँडिंग करून घेऊन फक्त सत्ताकरणच्या माध्यमातून काही पदं घेण्यापुरताच मर्यादित सत्ताधारी राहिलेले आहेत। त्यांना कुठच्याही प्रकारे दिल्लीच्या लोकांना कसं खुश ठेवता येईल त्यामुळेच हे सर्व प्रकल्प तिकडे पाठवण्याचा प्रयत्न होतोय असा आमचा स्पष्ट आरोप आहे। भेट दिली, आता नेते यायला सुरुवात झाली, काय वाटतं, कशा पद्धती पुढची काय आश्वासन दिलेलं आहे? खूप आनंद होतोय, कारण या क्षणी सरकारने दामोदर बचाव आणि सहकारी मनोरंजन बचाव या आंदोलनाची दखल घेतलेली आहे सकारात्मक। आणि सरकारने आपल्याला सांगितलं आहे की नाट्यगृहाच्या जागी नाट्यगृह होईल आणि सहकारी मनोरंजन मंडळाला ही जागा मिळेल। आज आमदार श्री सचिन भाऊ अहिर आले, आम्हाला खूप आनंद झाला। त्यांनी आपली बाजू समजून घेतली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की या सर्व आंदोलनामध्ये त्यांचाही सपोर्ट असेल। म्हणजे काय की सरकारने सुद्धा आपली दखल घेतली आणि विरोधी पक्षसुद्धा आपली दखल घेत आहे। याच्यामुळे एक शाश्वती निर्माण झालेली आहे की मराठी माणसाची ही संस्कृती, मराठी नाटक, हा दामोदर हॉल आणि सहकारी मनोरंजन मंडळ ही वाचण्याची पूर्ण शाश्वती आता आहे आणि नव्या स्वरूपात आपण इथं दामोदर हॉलची स्थापना आता बघू शकतो। बैठक होणार आहे का? पालकमंत्री असतील किंवा मग महापालिका आयुक्त असतील यांच्यासोबतच्या बैठकीचं काही आश्वासन दिलं आहे का? हो, सर्वच स्तरावरनं आपण ही बैठक घेणार आहोत। पालकमंत्र्यांनी आणि आपले मंत्री उदय सामंतजींनी जसं विधान परिषदेमध्ये सांगितलं की BMC म्हणजे MCGM आणि समाजसेवा संघ, सहकारी मनोरंजन मंडळ आणि इतर जे स्टेक होल्डर्स आहेत या सर्वांची एकत्रितपणे बैठक एक आयोजित करण्यात येईल पुढच्या आठवड्यात, मला अशी अपेक्षा आहे। आणि त्यातून जे फलद्रूप प्राप्त होईल त्यातून आपल्याला नक्कीच दामोदर हॉल आणि सहकारी मनोरंजन मंडळ पवित्र तुमचा नक्की जर का सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर सगळे कलाकार रस्त्यावरती उतरणार?
हो नक्कीच, म्हणजे ती तयारी आम्ही सर्वांनी ठेवलेलीच आहे की रस्त्यावर उतरण्यापेक्षा आम्ही जे अहिंसक हत्यार आहे उपोषणाचं ते आम्ही नक्कीच उभारू आणि आम्ही सर्वांना की जी कलाकारांची आर्त हाक आहे ती सर्वांच्या कानापर्यंत पोचेल याची आम्ही काळजी नक्कीच घेऊ. रायगड स्वाभिमानसाठी विकास पवार, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन.